नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. तू रे माझा मित्र या मालिकेचा आपण आजचा भाग बघणार आहोत. प्रेक्षकांनो, आजचा भागसुद्धा खूप छान दाखवलेला आहे त्यांनी. आता इकडे ही ईश्वरी मामीला तर सडेतोड उत्तर देतेच प्रेक्षकांनो. पण बघा, मामीला जेव्हा कळतं की हा आकाश नम्रतासोबत होता, तेव्हा ती घरात खूप गोंधळ घालते. तेव्हा अर्णव येऊन सगळ्या गोष्टी कशा हँडल करतो हे बघा प्रेक्षकांनो. हे बघायला तुम्हाला खूप मज्जा येणार आहे प्रेक्षकांनो. चला तर सुरुवात करूया आजच्या छान अशा रिव्ह्यूला. आणि प्रेक्षकांना एक सांगायचं राहून गेलं की आता इथे आपण बघणार आहोत की राजेशचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. तो कसा झाला आहे हे पण आपण आज बघणार आहोत. आणि इकडे आपण बघतो की हा राजेश ईश्वरीसाठी रेवड्या घेऊन आलेला असतो. पण तिला माहिती आहे की हा राजेश काही ना काहीतरी कारनामा करेल म्हणून ती खात नाही. पण आकाश म्हणतो की वहिनी साहेब तिळगुळासारख्याच आहेत, खाऊन टाका. राजेश म्हणतो की हां. आणि प्रेक्षकांना आता ती सगळ्यांच्या आग्रहाखातर ती रेवडी तर खाते, पण तिने तोंड जसं केलं आहे असंच आपल्याला वाटतं की नक्की त्याच्यामध्ये काहीतरी मिसळलेलं असणार आहे. पण ती अशी जागते आहेत की तिला असं कळावं की काही नक्की त्याने मिसळलेलं नाही आहेत ना, म्हणून ती त्या पद्धतीने ते खात आहे. हा राजेश म्हणतो की ईश्वरीजी आवडलत ना? नाही म्हणजे गोडच आहेत ना रेवड्या. हा राजेश म्हणतो की झालं तर मग आता इथून पुढे फक्त गोड बोलायचं आपण. प्रेक्षकांनो, तुम्हाला असं वाटत नाही का हा राजेश असं खूप खूप पुढं पुढे करतोय किंवा खूप असं जास्त जास्त करतो आहे? आणि ही ईश्वरी त्याच्याकडे नेहमी तिरस्काराच्याच भावनेने बघत असते. असो. आणि आकाश म्हणतो की जिजू मला द्या ना थोड्या. हा राजेश म्हणतो की काय या रेवड्या? जिजू म्हणतात की अजिबात नाही, मगाशी तू अख्खा बॉस खाल्लायत आकाश. राजेश म्हणतो की आता खाशील ना तर धावत सुटशील. बस प्रेक्षकांनो, त्याला ह्या रेवड्या त्याला खाऊ द्यायच्या नसतात, म्हणून असं काहीसा हा राजेश बोललेला असतो. आणि हा राजेश म्हणतो की अख्खाच्या अख्खा हा बॉक्स फक्त ईश्वरींसाठी. आणि प्रेक्षकांनो, राजेशच्या बोलल्यावर सगळेजण हसतात. आणि राजेश म्हणतो की पहिली संक्रांत आहे त्यांची, घ्या घ्या ईश्वरीजी घ्या घ्या. प्रेक्षकांनो, या सगळ्यांबरोबर मामाला सुद्धा बळजबरी हसावं लागतं आहेत. मामींना बघा अंजलीची किती काळजी आहे. मुळात म्हणजे त्यांना स्वतःला पण झोपायचं आहे. त्या म्हणतात की अंजली, आज दिवसभर बघ किती धावपळ झाली आहे तुझी, जरा विश्रांती घे बरं आणि इतक्या वेळ बसू नको ग बाई. तेवढ्यात मामा पण चान्स मारतात प्रेक्षकांनो. आणि ते म्हणतात की जावई बापू, तुम्ही अंजलीला आत घेऊन जाता का? आता जावयाचा पण नाईलाज आहे. जावई म्हणतो की हो जातो ना घेऊन. आणि राजेश म्हणतो की अंजली चल सावकाश चल. राजेश म्हणतो की औषधं पण घ्यायची आहेत. आणि चोरट्या नजरेने हा मात्र ईश्वरीकडे बघूनच जातो. आणि इकडे मामी म्हणते की आई गो मी पण दमले गो, मी पण जाते आता विश्रांती घ्यायला. आणि आता सगळेजण म्हणजे मामा, आकाश आणि मामी हे तिघं पण जण आता जाता विश्रांतीसाठी. म्हणजे आता रात्र झाली तर ऑब्व्हियसली झोपायला जाणार आहेत. आणि बघा, सगळे गेल्यानंतर ही ईश्वरी मनोमन म्हणती यात तर काही टाकलं नसेल ना याने, ह्या माणसाचा काही भरवसाच नाही. आता बघा, इथे हळदी कुंकू तर ईश्वरीचं झालेलाच आहे, पण आता तिच्या आईचा हळदी कुंकू बाकी आहेत. एक बाई आलेली असते आणि सुप्रिया काकू तिला म्हणतात की हळदी कुंकवासाठी आल्यात. ते खूप छान वाटलं. म्हणतात की येत जा असंच. ती म्हणते की हो ना. आणि ते बाई गेल्यानंतर सुप्रिया काकूंना नमूचंच बोलणं आठवत असतं. ती म्हणते की तू तुझ्या मुलीला एखादी गोष्ट सांगू शकत नाहीये, यामुळे मलाही कुठेतरी गिल्ट वाटत असेलच ना ग. आणि सुप्रिया काकू संजय काकांना म्हणतात की इशू कसं बसं सांभाळून घेईल तिथे आज, पण नमूचे प्रश्न काही संपतच नाहीयेत. त्या म्हणतात की आज कसं तरी थोपवून राहलं तिला, पण अजून किती मी टाळू तिला. सुप्रिया काकूंची खरंच प्रेक्षकांनो अवस्था खूप खूप विचित्र झाली आहे. त्या म्हणतात की कात्रिक सापडल्यासारखं झालं आहेत मला. आणि ते संजय काकांकडे बघतात. आणि बघा, संजय काका पण यात काहीच करू शकत नाही प्रेक्षकांनो. ते जर नीट असते तर कदाचित प्रत्येक गोष्टीचा शोध लावला असेल. असो. आता इकडे बघा, ईश्वरी काहीतरी घेण्यासाठी आली असते, तेवढा तिथे मामी येतात आणि म्हणतात चला पार पडली एकदाची संक्रांत. आणि ते ईश्वरीकडे बघून म्हणतात, म्हणजे ईश्वरी समोरच असते. मामी म्हणतात की कसं सगळं असं वरवरचं होतं. ईश्वरी म्हणते की म्हणजे. इकडे मामी म्हणते की अर्णव गोड बोलला पण मनापासून नाही. मामी म्हणतात की जगाला दाखवण्यासाठी हे जे काही चांगलं वागतो आहेत ना. मामी म्हणतात हे बाकी कुणाला कळलं नसतं तरी मला कळतं बरं का, बळजबरीच्या असून बाई. आता प्रेक्षकांनो, हिला तर कळणारच, कारण जे फोटोग्राफ्स आहे हे हिनेच तर ठेवलेले आहेत आणि हिला सगळ्या गोष्टी माहीतच आहेत, म्हणून ही असं बोलते.
असते, पण ईश्वरीला काय माहिती. पण ईशू पण काही कमी नाही प्रेक्षकांनो. ती म्हणते की मामी तुम्हाला जो अर्थ काढायचा आहे तो काढा, मला नाही फरक पडत. आणि ती तिळगुळाची डिश उचलते, पण तेवढ्यात मामी तिला म्हणतात की अगं थांब, निघालीस कुठे. मामी म्हणतात तुम्ही दोघं जे हे खोटं खोटं वागतायत ना, एकदाच सांगून टाका ना सगळ्यांना. ईश्वरी पण त्यांना काही कमी नाहीये. ती म्हणते की तुम्हाला तुम्हाला वाटतंय तसं काही असतं तर सरांनी त्यांच्या आईची ही साडी मला नेसायला दिली असती का. यावर वल्लरी म्हणते की मामी तिला म्हणतात ही साडी नेसायला दिली कारण सात्विका ताईंची तशी इच्छा होती, तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ही साडी तुला नेसायला दिली, असं जर का तुला वाटत असेल ना, चुकती आहेस तू. ईश्वरी म्हणते की मामी मी तुम्हाला परत एकदा सांगते आहे. ईश्वरी म्हणते की मामी तुमची कितीही इच्छा असली ना तरी मी या घरातून कुठेही जाणार नाही. मामी म्हणतात की मग मीही एक गोष्ट सांगते, हे असं खोटं खोटं वागून सगळ्यांपासून जे काही आहे ते लपून ठेवतायत ना, ते लपत नाहीये. आणि बघा ईश्वरी काय म्हणते. ईश्वरी म्हणते की आमच्या नात्याकडे एवढं लक्ष देण्यापेक्षा जरा स्वतःच्या नात्याकडे जर लक्ष दिलं ना, तेवढ्यात मामीला ही गोष्ट खूप लागते. आणि डायरेक्ट तिला बोट दाखवतात आणि म्हणतात की ए मग तोंड सांभाळून बोलायचं. ईश्वरी माहिती आपल्याला कशी, ती पण मामीला म्हणते की तुम्ही सुरुवात केली आहे. आणि ईश्वरी म्हणते की वयाने आणि मानाने जरी मोठा असला ना तर काही एक ऐकून घेणार नाहीयेत मी तुमचं. आणि ईश्वरी म्हणते की राहिलाच प्रश्न सरांच्या आणि माझ्या नात्याचा, सरांच्या मनात माझ्याबद्दल फक्त प्रेम काळजी आहेत, समजलं. मामी म्हणतात की तेच तर समजत नाहीयेत ना ग. मामी म्हणतात मग ती प्रेम ती काळजी दिसू दे ना जरा. ईश्वरी म्हणते की दिसेल, हवं तर लिहून घ्या. मामी म्हणतात की बघू ना अर्णवचं तुझ्यावर प्रेम आहेत का तू डोईजोड झाली आहेत. आणि ईश्वरी म्हणते की हो दाखवून देईल मी. एवढं ऐकल्यानंतर मामी पुढे जाणार पण ईश्वरी त्यांचा हात पकडते, तिला अजून काहीतरी सुनवायचं असेल ना प्रेक्षकांनो. आणि ईश्वरी म्हणते की नात्यांचे अर्थ माहीत नसणारे लोक जेव्हा दुसऱ्यांची नात्याची परीक्षा घेता ना, ईश्वरी म्हणते की तेव्हा त्यांची खूप वाईट फजिती होती. प्रेक्षकांनो एवढा शब्द ऐकल्यावर मामी शेर रागाने लाल बुंद झालेले असतात. आणि इकडे आता राजेश अंजलीला बेडरूम मध्ये घेऊन आलेला असतो आणि तो म्हणतो की राणी सरकार झाली सगळी औषधं घेऊन. अंजली म्हणते की हो. राजेश म्हणतो की आता जरा आराम करून घ्या. अंजली म्हणते की थांबा ना आपण जरा गप्पा मारूयात. राजेश म्हणतो की अगं ही काय गप्पा मारायची वेळ आहेत का अंजली. अंजली म्हणते की बसा ना थोडा वेळ. राजेश म्हणून म्हणतो की ही बावळट आणखीन किती वेळ अडकवणार आहेत मला इथे. भांग खाऊ घातलेल्या रेवड्या खाऊन माझी मिस इंदोर जिलेबी काय गोंधळ घालते हे बघायचं आहेत मला. आणि हिला गप्पा मारायचा मूड आलाय बघा प्रेक्षकांनो. आहे त्यात हा खुश नाही आणि पळतीच्या मागे पळतो आहे, असंच झालेलं आहे याचं. अंजली म्हणते की छान झाला ना आजचा प्रोग्राम. राजेश म्हणतो की हो आजचा कार्यक्रम खूप छान झाला पण तू आराम कर आता अंजली. आणि अंजली म्हणते की हो नाही बसा ना इथे. राजेशच्या प्रेक्षकांना बाहेर जायची घाई झालेली असते. अंजली म्हणते की ऐका ना मला ना नुसतं आपलं बाळच दिसतंय हलव्याचे दागिने घालून. राजेश म्हणतो की मला हे अगदी असंच वाटतं अंजली. राजेश म्हणतो की आता ना तू थोडा आराम कर, मी आहेत बाहेर. आता अंजली म्हणते की अहो तुम्हाला सांगायचंच राहिलं, तुम्ही मगाशी एक्सपायर झालेला तो रेवड्यांचा बॉक्स ड्रॉवर मध्ये का ठेवला. राजेश म्हणतो की हा अगं ते. अंजली म्हणते की शेवटी मी टाकून दिला तो. राजेश म्हणतो अंजली अगं मग ड्रॉवर मध्ये जो बॉक्स होता तो. अंजली म्हणते की तुम्ही नवीन बॉक्स आणले त्यातला एक बॉक्स ठेवून दिला मी तिथे. राजेश त्या अंजलीवर चिडतो आणि म्हणतो नको त्या गोष्टी कोण सांगत करायला तुला अंजली. राजेश म्हणतो की का फेकून दिला तो बॉक्स. आता अंजलीला प्रेक्षकांना वाईट वाटतं, ती म्हणते की अहो एवढं चिडायला काय झालं आहे. आता राजेश थोडा भानावर येतो आणि म्हणतो की नाही अंजली चिडलेलो नाहीये मी, पण तो एक्सपायर झालेला बॉक्स मला त्या दुकानदाराकडे परत घेऊन जायचं होतं, त्याला दाखवायचा होता तो बॉक्स आणि चांगली खरडपट्टी काढायची होती त्याची, म्हणून म्हणतोय. आता अंजली पण म्हणते की जाऊ दे आता. राजेश म्हणतो की बरं जाऊ दे तू कर आराम. आणि राजेश म्हणतो की भांग घातलेल्या त्या रेवड्या होत्या या माझ्या बावळट बायकोने टाकून दिला. राजेश म्हणतो की म्हणजे त्या ईश्वरीला ज्या रेवड्या दिल्या त्याच्यात भांग नव्हती, मग कसला बोडक्याचा परिणाम होतोय का तिच्यावर. राजेश म्हणतो की या मूर्ख बाईने माझ्या सॉलिड प्लॅनची सगळी वाट लावली. राजेश म्हणतो की अशी डोक्यात जाती नाही. राजेश म्हणतो की कायमची झोपवली असती हिला, पण हुकुमाचा इक्का आहेत ना तेही करता येत नाही. इकडे आता अंजली सुद्धा दमलेली असते प्रेक्षकांनो आणि ती झोपी जाते. आता इकडे अर्णव बघा विचारात असतो, कसल्या विचारात असतो माहित नाही. त्याला ईश्वरीचं बोलणं आठवतं. ती म्हणते की तुमच्या आईच्या मृत्यूला माझी आई जिम्मेदार नाहीयेत. अहो प्रेम प्रकरण तर वेगळंच,
माझी आई तुमच्या वडिलांना फक्त एकदा भेटली होती आणि तेही फक्त नोकरीसाठी. आता सुप्रिया काकू सुद्धा त्याला भेटायला आल्या असतात, तेही त्याला आठवतं. त्या म्हणतात की तुम्हाला कसं सांगू म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल. ते म्हणतात की माझी आणि तुमच्या बाबांची साधी ओळख सुद्धा नव्हती. अर्णव लगेच त्यांना म्हणतो की प्रूफ द्या. अर्णव म्हणतो की तुमची या सगळ्यामध्ये काही चूक नाही, याचं प्रूफ द्यायचं आणि मगच माझ्या समोर यायचं. हे सगळं अर्णवला आठवत असतं आणि तेवढा तिथे ईश्वरी येते. इकडे अर्णव विचारांमध्ये असतो आणि ईश्वरी म्हणते की सर सर आज मी खूप खूप खुश आहे. का विचारा. ईश्वरी त्याला म्हणते की जाऊ दे मीच सांगते. सर माझी ही पहिली संक्रांत तुम्ही खूप यादगार केलीत. ईश्वरी त्याला म्हणते की आजचा दिवस मी कधीच विसरणार नाहीत सर. आता बघा इकडे ईश्वरीच्या बाबतीत एवढं सगळं घडून सुद्धा ती अर्णवला चांगल्याच गोष्टी सांगत असते. ती म्हणते की खूप छान होता आजचा दिवस किंवा संक्रांत आजची खूप चांगली गेली माझी. पण अर्णव बिचारा इथं त्या आठवणींमध्ये मग्न झालेला असतो. ईश्वरी म्हणते की आईंची इच्छा होती त्यांची ही साडी त्यांच्या सुनेने पहिल्या संक्रांतीला नेसावी. पण बघा हे ऐकल्यावर अर्णव मात्र थोडासा नाराज किंवा रिॲक्ट होतो पटकन. आणि ईश्वरी म्हणते की आणि आज तुम्ही स्वतःच्या हाताने मला ही साडी दिली. ईश्वरी त्याला म्हणते की म्हणजे तुम्ही मान्य केलं आहेत की मी आईची सून आहेत. ईश्वरी म्हणते की मी आईची सून आहेत म्हणजे तुमची कोण. ईश्वरी म्हणते की बायको, बीवी, वाईफ. आणि अर्णव तिच्याकडे रागाने बघतो. अर्णव तिला म्हणतो की असं काहीच नाहीये. ईश्वरी त्याला विचारते मग ही साडी का दिली तुम्ही मला. अर्णव म्हणतो सांगितलं ना माझ्या आईची इच्छा होती. आणि ईश्वरी म्हणते मग मी कोण आहे. तुमची बायको आहेत म्हणून तर त्यांची सून आहेत ना. अर्णव म्हणतो की असा शब्द पकडू नकोस. असं बोलून तो तिथनं निघून जातो. ईश्वरीने ठरवलेलंच असतं. ती म्हणते की सर तुमचा हा राग मी म्हणजे निघूनच जाईल आणि आमच्याबद्दलची जी गलतफहमी आहेत ना ती सुद्धा नक्कीच दूर होईल. ईश्वरीला आनंद होतो आणि ती म्हणते की कारण माझ्या सासूबाईंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि आता आपण बघतो ही मामी कोणाला तरी बोलत असती. म्हणते तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते. माझा मुलगा ही असली कामं करू शकत नाही. आता प्रेक्षकांनो जेव्हा आकाश नम्रताची मदत करत होता तेव्हा त्याला एका बाईने बघितलेलं होतं आणि त्याच बाईचा फोन आता वल्लरी मामीला आलेला आहे. मामी म्हणते की त्याच्यासारखा दिसणारा दुसराच असेल कोणीतरी. आणि मामी म्हणते की काय क्लाउड किचनच्या बाहेर एका मुलीसोबत बघितलंस. व मामी म्हणते की तू शोर आहेत ना. मामी म्हणते ठीक आहे थँक्स. तर मामी खूप संतापते आणि म्हणते की आकाश आकाश. आणि बघा आता घरात सगळं प्रसन्न वातावरण असतं. इकडे मामा म्हणतात की अगं माझा चहा. तेवढ्यात ईश्वरी मामांसाठी गुळाचा चहा घेऊन येते आणि म्हणते की मामा मामा. आणि म्हणते की हा घ्या तुमचा स्पेशल गुळाचा चहा. आणि आता मामी येते आणि आकाशवर अशी झाडते. म्हणते की आकाश परवा तू त्या नम्रताला भेटलास मग तुम्ही एकत्र आला असं सांगितलंस ना तुम्हाला. मग आकाश म्हणतो की हो पण एवढा अपसेट का झालीस तू. मामी म्हणतात की कारण मला आता खरं उत्तर हवं आहे. तू त्या नम्रताला घेऊन कुठे गेला होतास कुठे भेटला होतास. आणि मामी म्हणतात की अरे काय विचारते मी कुठे घेऊन गेला होता त्या नम्रताला. आता आकाश ते प्रश्न देण्याचं हे नाही समजत. तो म्हणतो की मॉम मला काम आहेत मी निघालो. पण मामी त्याला जाऊ देत नाही आणि त्याला म्हणतात की तू इथेच बस. मामा पण म्हणतात की वल्लरी. पण मामीचा आवाज जास्त चढतो मामांवर. ती म्हणते की 1 मिनिट. आणि आकाशला डोळे वटारून म्हणतात की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तू कुठे भेटला होतास तिला. आणि मामा म्हणतात की अगं वल्लरी तू एवढा तमाशा का करतेस मला काही कळत नाही. आणि आकाश लहान आहेस का की तू त्याची आता अशी उलट तपासणी घेणार. मामा म्हणतात की अगं स्वतःच्या मुलावर विश्वास नाही आहेत का. मामी जोरात म्हणतात की नाही आहेत. आणि सगळ्यांना हे ऐकून जरा विचित्रच वाटतं. त्या म्हणतात की नाही आहेत म्हणूनच विचारते त्याला. अंजली म्हणते की मामी अगं जरा शांत हो ना प्लीज. आणि तेवढ्यात आजी म्हणतात की हो ना अगं एवढा आरडाओरडा करायला काय झालं आहे. आणि मामी सुद्धा आजींवर रस होता आणि म्हणतात की काय झालंय. मला माझ्या मैत्रिणींकडून सगळं कळलं आहे. एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात माझा हा मुलगा त्या नम्रता सोबत सामान पोहोचवायला गेला होता. आणि प्रेक्षकांनो हे ऐकून पण सगळ्यांना थोडंसं म्हणजे हे वाटतं. पण त्याने काही चुकीचं काम केलं नाही असंही त्यांना माहिती असतं. फक्त ही गोष्ट त्यांच्यापासून लपवली म्हणून ते थोडेसे म्हणजे चेहरा त्यांचा असा होतो. मामी म्हणते की एका मोठ्या कंपनीचा मोठ्या पोस्टवर असलेला माझा मुलगा आता कुरिअरवाला झाला आहे. आता इकडं मामीची उलट तपासणी तर चालूच असते.
पण इकडे आता नम्रता तिच्या बाबांना भरवत असते आणि म्हणत असते की बाबा इशू त्या हलव्यांच्या दागिन्यांमध्ये इतकी गोड दिसत होती ना, फोटो पाहिलेत ना तुम्ही. आणि बाबा सुद्धा हसून प्रसन्न चेहऱ्याने हो म्हणतात. आणि नम्रता म्हणती आपल्या जिजू आणि इशूचा जोडा क्या बात है. नम्रता म्हणती तुम्हाला माहिती का बाबा, तिकडे सगळे त्यांना क्यूट कपल असंच म्हणतात. आता आईंची खुदखुद असते बघा प्रेक्षकांना सुप्रिया काकूंची. त्या नम्रताला विचारतात की नम्रता अर्णव बोललेत का ग तुझ्याशी नीट. नमू म्हणते की हो, ते नेहमी माझ्याशी छानच बोलतात. नमू म्हणते की पण तू का असं विचारतेस. आता काकू म्हणतात की सहजच विचारतेस ग, त्यांना हे सगळं असं आवडत नाहीत ना म्हणून. नमू म्हणते नाही ग, सगळ्यांच्या आनंदासाठी ते करतात. नमू म्हणते की ही गोष्ट चांगली आहे तर त्यांच्या बाबतीत. सुप्रिया काकू त्यांना म्हणतात ते तर आहेच. आणि तेवढ्यात सुप्रिया काकू म्हणतात का पण तरीही. नमू मग लगेच म्हणते घ्या आलंच का तुझं पण परत. तर नम्रता परत जाऊन मम्मी तिच्या आईला प्रश्न विचारते आणि ती म्हणते की आई मला सांग, तुझ्या मनात जिजूंविषयी काही शंका आहेत का ग. आता सुप्रिया काकू परत थोडंसं अडखळतात आणि म्हणतात की नाही असं काही नाहीये. मग पण अहो बाबा बघा ना, आई सारखी तरी कुठल्या तरी काळजीतच वाटते. नम्रता एकदम बरोबर ओळखलेलं असतं. ती म्हणते की असं वाटतंय काहीतरी लपून ठेवलेलं आहे तिने. आता बघा बाबांना ह्या सगळ्या गोष्टी माहीतच असतात. मला तरी वाटतं की सुप्रिया काकूंनी नम्रताला आता सगळं सांगून टाकावं, पण असो त्या उशीर करत आहे त्यामागेही काहीतरी ट्विस्ट असणार आहेत. सुप्रिया काकू परत चिडतात आणि म्हणतात की नमू तुला किती वेळा सांगितलं की मी तुला सगळं सांगणार आहेत, सारखी माझ्या मागे लागू नकोस. आता तिथनं आई सुप्रिया काकू निघून जातात. नमू म्हणते की आई अगं माझं ऐकून तरी घे. नमू म्हणते की बाबा बघितलंत ना, मी नेहमी असा विषय काढला की निघून जाते. नम्रता बरोबर ओळखते. ती म्हणते की असं वाटतंय आईने मनात काहीतरी दडून ठेवलं आहे. नमू म्हणते की मी एक काम करते, इशूलाच जाऊन विचारते की तिला याबद्दल काही माहीत आहे का. पण सुप्रिया काकून हे ऐकल्यावर ते परत बाहेर येतात आणि म्हणतात की नमू तुला सारखं सारखं तिथे जायची काहीच गरज नाहीये. त्या म्हणतात की काल जाऊन आलीस ना, मग आज पुन्हा काय आहे. आता नम्रता म्हणते की बाबा बघा ना, सांगा ना हिला काहीतरी. ती आता बाबांची परमिशन मागते. ती म्हणते की बाबा मी जाऊ का इशूकडे. सुप्रिया काकू आणि संजय काका एकमेकांकडे बघतात. आता त्यांना असं वाटतं की हे नकार देतील, पण बघा प्रेक्षकांनो इकडे संजय काका तिला डोळे मिचकावून आणि असं शांत मनाने तिला होकार देतात की जा इशूकडे. आणि सुप्रिया काकू म्हणतात की अहो नमू म्हणते की बघ बाबांनी परवानगी दिलेली आहे, त्यामुळे आता मी इशूकडे जाणार. आता बघा इकडे नमूवरनं कारनामा चालू आहे. आता नमू परत इकडे येते. आता मामी आकाशला म्हणतात की मला उत्तरं हवी आहेत. आकाश म्हणतो की हो गेलो होतो नम्रताचे बॉक्सेस पोहोचवायला. मामी म्हणतात की काय लाज नाही वाटत. हे सांगताना आकाशही म्हणतो की नाही वाटत. आकाश सुद्धा मामींना थोडीच तोड उत्तर देतो प्रेक्षकांनो. आकाश म्हणतो की अजिबात नाही वाटत. आणि प्रेक्षकांनो आता ईश्वरीला माहीत नसतं की हे सगळं अर्णवने सांगितलेलं असतं. तिची ही इच्छा असते की म्हणजे आकाशने पण नमूताईची मदत नाही करावी. ती पुढे बोलतेच तसं. आणि आकाश म्हणतो की इनफॅक्ट आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ, कारण नम्रताला जेव्हा माझ्या मदतीची गरज होती मी तिची मदत केली. यात लाज वाटण्यासारखं काय. मम्मी चिडते आणि म्हणते की अरे तू एक मोठ्या कंपनीचा. तेवढ्यात आकाश म्हणतो की एक मिनिट, मी कोणीही असो पण त्याआधी मी एक माणूस आहे. एक नंबर बोलला तू आकाश, आणि नम्रताचा मित्र. आकाश म्हणतो की मी जे काही केलं आहे ते मैत्रीच्या नात्याने केलं आहे, यात एवढं अपसेट होण्यासारखं काहीच नाहीये. आणि मग आता ईश्वरी पण म्हणते की आकाश भाऊजी अहो तुम्ही मग हे सगळं आधीच का नाही सांगितलं मामींना. आणि आकाश म्हणतो मला माहित होतं की मॉम या सगळ्या गोष्टीचा इश्यू बनवणार आणि हे सगळं म्हणजे असंच आहे आणि ती तेच करते. तेवढ्यात मामी चिडतात की मी इश्यू करते स्वतः त्या मुलीसाठी तू मला ऐकवणार. मामी म्हणतात हे बघ तू कोण आहेस ना हे तू विसरला असशील, पण मी तुला आठवण करून देते. तू एका मोठ्या कंपनीच्या मोठ्या पोस्टवर आहेत, अर्थात मालक आहेस तू त्या कंपनीचा, आणि हिच्या या मिडल क्लास बहिणीसाठी सामान पोहोचवायला जाणार. मग काय लोक बोलणार आणि मला त्या लोकांचं ऐकून घ्यावंच लागणार. आकाशही म्हणतो की लोकांचे ऐकून घ्यायची काहीच गरज नाहीयेत मॉम. आणि मामा पण म्हणतात की वल्लरी आकाश बरोबर बोलतो आहे. आणि मामी म्हणतात हो का, त्या दीड जमडीच्या मुलीसाठी मला अक्कल शिकवणार. ईश्वरीला प्रेक्षकांना तर मामी बोलतात ते खूप वाईट वाटतं. आता आजी पण म्हणतात तोंड सांभाळून बोल,
माहिती नसेल तर गप्प बस, नम्रता खूप गुणी मुलगी आहेत. मामी म्हणतात की आहा, कसे गुण उधळतोय हे बघतोयच ना आपण सगळेजण. आकाश म्हणतो की 1 मिनिट जास्त होतंय मॉम. ईश्वरी म्हणते की आकाश भाऊजी थांबा, प्लीज वाद घालू नका. भाऊजी यापुढे तुम्ही ताईला मदत करायला जाऊ नका प्लीज. आणि बघा सगळेजण ईश्वरीकडे बघतात. ईश्वरीचं म्हणणं असतं की त्यामुळे मामींना प्रॉब्लेम होणार नाही आणि घरातही वाद होणार नाही, असंच तिचं म्हणणं असतं. मामी पण म्हणतात ऐकलं तिचं, इथून पुढे त्या नम्रताला मदत करायची नाही. डोक्यात शिरतंय का? आणि ती पण म्हणाली तसं. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो अर्णव बाहेरून येतो आणि अर्णव सगळा प्रकार ऐकतो आणि मामीला लगेच म्हणतो की 1 मिनिट. आणि अर्णव म्हणतो की आकाशने नम्रताला मदत करायची नाही हे तू नाही ठरवायचं. मग ईश्वरी म्हणते की का? आकाश म्हणतो का म्हणजे मी सांगितलं आकाशला नम्रताला मदत करायची म्हणून. आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. बघा अर्णवच्या मनातली ईश्वरी बद्दलची म्हणजे तिच्या फॅमिली बद्दलची काळजी हे आता सगळ्यांसमोर आलेलं आहे. आता बघू पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. मामी म्हणतात की अर्णव चक्क म्हणाला की ईश्वरीने पतंग उडवायला यायची काही गरज नाहीये. पण ईश्वरी प्रेक्षकांनो पतंग उडवल्याशिवाय राहणार का? शेवटी ती कुठली आहेत हेही आपल्याला माहिती आहे. ती म्हणते की अहो मामी मी पतंग उडवणारच आहे आणि मोठ्या मोठ्याचे पतंग कापणार सुद्धा आहेत. आता बघा सगळे आज यांच्याकडे पतंग म्हणजे काईट फ्लाइंग कॉम्पिटिशन असते, मराठी भाषेत म्हणजे पतंग उडवण्याची स्पर्धा असते. आणि आता ही ईश्वरी बघा त्या कट्ट्यावर उभं राहून पतंग उडवत असते आणि अर्णवचं अचानक लक्ष तिच्यावर जातं. तिचा तोल पडला आणि ती पडणार तेवढ्यात अर्णव